वैभव आहेत आय थिंक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि त्यांच्यासोबत विघ्नेश. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर निहाल. पॉवर प्लेचा पहिला चेंडू जो मात्र प्रशांत कारभारीसाठी. चेंडू हवेत, संधी तिथे मात्र निर्माण झाली होती. नक्कीच कोलिवली संघाच्या कडून चुकीचं क्षेत्ररक्षण इथे मात्र. कॉलिंग चुकलीये. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण झाली ती झेलच्या माध्यमाने, ती मात्र नकारली क्षेत्ररक्षण करणाऱ्या कोळेगाव संघाने. त्यानंतर बॅकअप दिला आणि दुसऱ्यांदा मात्र संधी जी निर्माण झाली होती रनआउटची, आणि त्या रनआउटच्या संधीचा फायदा घेत असताना बिग विकेट डाऊन. प्रशांत कारभारीला मात्र मैदानाच्या माघारी परतावं लागतंय. मोठा हादरा म्हणावं लागेल, मोठा मासा इथे मात्र गळाला लागत असताना कोळेगाव संघाकडून चांगलं टीम वर्क पाहायला मिळालंय रनआउटच्या स्वरूपाने. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर जसा चेंडू हवेत उडाला होता तसा कोलिवळीच्या समर्थकांचा खेळाडू कक्षाचा मात्र जीव भांड्यात पडला होता. तो मात्र सुटकेचा निश्वास जरूर सोडला, कारण का जशी झेल सुटली तसा सुटकेचा श्वास सोडला गेला. परंतु त्यानंतर लगेचच बॅकअप खूप चांगल्या प्रकारचं देत असताना चुकीची कॉलिंग, आणि त्या चुकीच्या कॉलिंगला लगेचच दुसऱ्यांदा जी संधी निर्माण झाली होती कोळेगाव संघाला, आणि त्याचा फायदा घेत असताना प्रशांत कारभारीला मात्र मैदानाच्या माघारी परतावं लागलंय. पहिल्या चेंडूवर बिग विकेट डाऊन म्हणावं लागेल. सातत्याने चांगली कामगिरी प्रशांत कारभारी या क्रीडांगणावर करत असतो, आणि त्याला मात्र मैदानाच्या माघारी पहिल्या चेंडूवर परतावं लागलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन पवार. इथे फ्लिक ऑफ द रिस्टच्या माध्यमाने चेंडूला फक्त दिशा दिली. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला स्टॉप जरूर करण्यात आलंय. त्याच्याच अनुषंगाने संघासाठी धावा वाचवण्यात आल्यात. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 3 या आकड्यावर. ऑन साइडला हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट आर्म पूल करण्यात आलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले. शेवटच्या क्षणाला चेंडूला आतमध्ये ढकललाय. येस, प्रेक्षक वर्ग आम्हाला सांगतायत चौकार आहे. सीमारेषेच्या बाहेर जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चाणाक्ष आहेत तिथे प्रेक्षक. चौकार आलाय. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट आर्म पूल करण्यात आला होता. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना फक्त आणि फक्त चेंडू वळवण्यात आला. त्यानंतर 4 धावा इथे मात्र ज्या जोडल्या जात आहेत धावसंख्या फलकावर. धावसंख्या फलक 4 ने वाढतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा दिशा देण्यात आली आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय. जसा मैदानाच्या आतमध्ये आले मोठी फटकेबाजी पाहायला मिळेल. सचिनच्या बॅटमधून हा बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या पाहायला मिळत आहेत. लाईन चेंज केली इथे मात्र निहालने. यावेळी लेटकट पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त गॅप मधून चेंडू ढकललाय. थर्ड मॅन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न डाईव्ह केला गेलाय, परंतु प्रयत्न पडलेत अपुरे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. बॅक टू बॅक तिसरा चौकार येत असताना सचिन पवारच्या बॅटमधून.
3 बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळाले. चौकारांच्या मदतीने धावसंख्या फलक 15. पॉवरप्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी होत असताना आता मात्र पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला उडवलाय, झेलची शक्यता आहे आणि ती मात्र नाकारता येत नाहीये. चांगली फलंदाजी करत सचिनच्या बॅटमधून लगातारचे चौकार येत होते. त्यानंतर चांगला चेंडू हाताळला, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, त्याची संधी ते मात्र घेत असताना विकेटचं पतन. आणि मैदानाच्या आतमध्ये योगेश भंडारी आपल्या आयुष्यातील पहिली मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती. UPL स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. तोच योगेश. स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत विघ्नेश. विघ्नेशकडे देखील क्षमता आहे. संघाला एका चेंडूमध्ये 4ची गरज असताना गोल्डन चौकार देखील आला होता विघ्नेशच्या बॅटमधून. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शुभमचा वापर करण्यात आलाय. खोलात टाकलेला चेंडू, बॉलच बॅक टू द ड्राईव्ह आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले, चेंडू उचललाय, फेकलाय, तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केलेत. ऑन साइडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र पायाच्या माध्यमाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्यानंतर चेंडू थांबणार नाहीये, चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग, तिथे मात्र क्लिअर करत असताना चेंडू चाललाय 4 धावांसाठी हा चौकार. फटका, तिथे मात्र गतीचा वापर करण्यात आला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीप फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. ऑन साइडला अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय दंदन दंदन करत. क्षेत्ररक्षक आहेत एकापेक्षा जास्त, दुसरीसाठी चौटी धावेसाठी धावले, डायरेक्ट हिट केलं जातंय. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे वाढली आहे. धावसंख्या 23. इथे फलंदाजापासून चेंडू दूर ठेवलाय. चेंडू पडल्यानंतर किंचितचा चेंडू बाहेर निघतोय. येस, फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. कदाचित विघ्नेशला तिथं वाटलं की वाईट चेंडू असेल, पण तो चांगला चेंडू हाताळलाय. ऑन साइड लाडवा बॅटने, टिपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंगनला आहेत. फंबल होत असताना चेंडू उचलण्यासाठी थोडासा अवधी घेतला आणि त्याचंच कन्व्हर्जन आपल्याला 2 धावांमध्ये पाहायला मिळालं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. योगेश भंडारी वेगाने दुसऱ्या धावेवर येत आहेत. चांगलं फिटनेस आहे, चांगली गती आहे. त्याचा वापर करत असताना सातत्याने दुहेरी धावसंख्येला मात्र प्राधान्य दिलं जातंय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. पंच शेवटचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचून थोडस, यस, इट इज मॅक्झिमम. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, तिथे मात्र स्वतःसाठी जागा बनवली. क्रीजचा योग्य तो वापर करत असताना चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे फ्लाय होत असताना पाहायला मिळतीये. धावसंख्या 31, 31 2 गड्यांच्या मोबदल्यात. यस डीजे.
त्या संपल्यावर लगेच आपण कशी ठेवली या 5 दिवस संपल्यावर UPL ठेवली तशी त्यावेळी ठेवली. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे, स्पेशालिटी आहे. योगेश भंडारी शेवटच्या क्षणाला थोडस किंचितची सीमारेषा बचावली आहे का? स्पेशालिटी आहे योगेश भंडारीकडे सातत्याने मनगटाचा वापर करत असताना. नक्कीच मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय उगम शेलार यांच्याकडून 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. येस, योगेश भंडारीसाठी ही चान्स असेल. डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू उडवलाय, मनगटाचा पुन्हा एकदा वापर करत असताना डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, त्यानंतर चेंडू अडवला गेलाय. तिसरीसाठी धावलेत, कदाचित धोक्याची घंटा, परंतु ऑर्थोडॉक्स फेकी तिथे पाहायला मिळते. 3 धावा कंप्लीट. वेगवान 5G स्पीडच्या माध्यमाने रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. योगेश जे मात्र फिट आहेत, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. सातत्याने मोठे फटके देखील पाहायला मिळालेत आणि रनिंग बिटवीन द विकेटला जास्त प्राधान्य दिले झालंय. वीरबालाचे मालक दिगेश म्हात्रे देखील पाहायला मिळत आहेत मॅचचा आनंद घेत असताना. या व्यासपीठावर दिगेश म्हात्रे यांचं आगमन पाहायला मिळतोय. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप पंच आम्हाला सांगतात येस इट इज वाईड. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक जे मात्र 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 37 धावा, 37. नक्कीच जसे व्यासपीठावर आलेत तसेच योगेश भंडारीसाठी पुन्हा एकदा 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल 2 षटकारांसाठी. म्हणजे दिगेश कडून 1000 आणि उगम शेलार कडून 500, म्हणजे 1500 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळेल 2 षटकारांसाठी. इथे इनसाइड आउटच्या माध्यमाने क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चुकी झालीये. चेंडू हाताला ब्रश झाल्यानंतर पायांवर स्पर्श, चेंडू 2 धावेसाठी इथे मात्र ट्रॅव्हल झालाय. तिसरीसाठी येण्याचा प्रयत्न केला गेला होता. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि खेळाडू कक्षामध्ये अजूनही दीपेश कारभारी यायचं बाकी आहे. म्हणजे बॅटिंग लाईन खोलवर आहे, त्याला देखील येणं गरजेचं असेल, कारण का मोठ्या फटक्यांसाठी सातत्याने ओळख आहे दीपेश कारभारीची. तो मात्र मैदानाच्या बाहेर आहे. ऑन साइडला चेंडू हवेत, यावेळेस संधी मात्र दिली आहे दीपेश कारभारीसाठी, कारण का त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं होतं. शेवटचे काही चेंडू शेष राहिलेत, जर का सेट झाला तर मात्र मोठी पारी नक्कीच पाहायला मिळेल. दीपेश कारभारी जो मात्र मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, या क्रीडांगणावर सातत्याने प्रॅक्टिसला असेल, मॅच असेल, अप्रतिम कामगिरी राहिली आहे या फलंदाजाकडून. ती कामगिरी मात्र करावी लागेल. अंडर 21च्या माध्यमाने तिथे प्रशांतला मैदान सोडावं लागलं होतं पहिल्या चेंडू नंतर. त्यानंतर विघ्नेशने चांगली पारी तिथे मात्र पेश केली. धावसंख्या ज्या मात्र त्याच्या फॅट मधून पाहायला मिळाल्या त्यांचं देखील टाळ्यांनी स्वागत केलं गेलंय. चांगली कामगिरी म्हणावी लागेल विघ्नेशच्या माध्यमाने. येणाऱ्या वेळेसाठी चांगलं फ्युचर आहे जयदुर्ग संघासाठी. विघ्नेश जो मात्र सातत्याने चांगली फलंदाजी आता मात्र चांगली करत असताना पाहायला मिळालाय. ऑन साइडला खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या खालून प्रवास करतोय. सबमरीन डिलिव्हरी तिथे मात्र पाहायला मिळाली आहे. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते आता मात्र, जी मात्र पाहायला मिळते 39. अजूनही 1 षटकाचा खेळ शिल्लक आहे. उडावलाय
ऑन साइडला क्षेत्ररक्षक आले परंतु त्यांच्या मस्तकवर दस्तक देणारा ठोकलाय हा षटकार. उल्लेख केला होता की दीपेश कारभारीला मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. जो जसा आलाय तसा इथं मात्र षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलक फ्लाय झालाय. 45 धावा पाहायला मिळत आहेत. यस, मागच्या पहिल्या मॅचचा जर मॅन ऑफ द मॅचचा विचार केला गेला तर नो डाऊट हरेश कारभारी मॅन ऑफ द मॅच साठी. चला या हरेश कारभारी मॅन ऑफ भोईर आहे का? येस, थँक्यू. भोईर आहेत. येस, आल्यानंतर मेडल साठी पाठवा. मेडल ज्या मात्र मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार, त्यांच्या समोर योगेश, ज्या योगेशसाठी तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. उगम शेलार यांच्याकडून 2 षटकारांना 500 रुपये. त्याच प्रकारे वीरा बैलाचे मालक छकडेस्वार छकडा मालक दिग्गेश म्हात्रे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 2 चौकारांसाठी देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. एटीएम जो मात्र खुला झालाय. समोरच्या दिशेला हॅमर करण्यात आलाय. 1 धाव कंप्लीट. नक्कीच स्ट्राईक रोटेट करण्याचं काम जे मात्र त्याच्याकडून केलं जातं. त्याला देखील माहिती आहे की सिनियर खेळाडू आहे त्याचा. दीपेश कारभारीला स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे. एक मोठा फटका जरूर आलाय आणि त्याच अनुषंगाने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इथे मात्र जो केला जातोय योगेश भंडारीच्या माध्यमाने. 1500 रुपयाचं कॅश प्राइज जरूर लावलाय परंतु फक्त आणि फक्त काम केला गेलाय तो म्हणजेच स्ट्राईक रोटेट करण्याचा. इथे अपटी देण्यात आली होती. चकवा दिला. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त वळण आणि त्यानंतर लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर हा चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 50 कंप्लीट. 50 धावा च्या मात्र धावकल्पकावर पाहायला मिळत आहेत. संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं आतापर्यंत दीपेश कारभारीने. 1 षटकार 1 चौकार जो मात्र त्याच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळालाय. इथे फटका चांगला आहे. बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लावली आहे 6 धावांची मोहर. बिग हिट 6. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फ्लाय झाली. धावसंख्या 56. या नावाचा उल्लेख मी जरूर केला होता. दीपेश कारभारी सातत्याने चांगल्या मोठ्या फटक्यांसाठी ओळख आहे आणि त्या नावाला साजेल अशी कामगिरी त्यांनी आतापर्यंत केली आहे. चांगली फटकेबाजी होत असताना दीपेश कारभारीच्या माध्यमाने पाहायला मिळालेत. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी. शेवटची स्लोगन ओव्हरचा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार जो मात्र महागडा ठरत चाललाय. यावेळेस पुढे मात्र क्षेत्ररक्षक आहे डाऊन द ग्राउंड. षटकार आणि चौकाराचं प्रत्युत्तर इथे मात्र चांगला प्रकार पाहायला मिळतोय. ऑफसाईडला चेंडू आपटी देण्यात आली होती. त्यानंतर हॅमर करण्यात आलं होतं परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. त्यानंतर झेल स्वीकारली आणि बिग विकेट डाऊन. विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या माघारी परततो दीपेश कारभारी. एक बंधुराज मैदानाच्या माघारी. 1 मैदानात विनायक.
हवेच्या विरुद्ध दिशेला हा फटका मात्र जो सजवला गेला ऑन साईडला हवा वेगाने वाळतीये त्याचा फायदा घेत असताना चांगली फटकेबाजी झाली होती परंतु त्याच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसला. इथे चेंडू कटर पाहायला मिळालाय. यस पंचांचा निर्णय अंतिम असेल. चेंडू पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय. रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असा आमच्यापर्यंत आयोजकांकडून सूचना येते. यस फेअर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर चांगला चेंडू तिथे कट झालाय. रिव्ह्यू कुठल्याही प्रकारची उपलब्ध नाहीये कोणत्या खेळाडूला. एकदम क्रिटिकल सिच्युएशन जेव्हा असेल तेव्हा जे मात्र आयोजक वापरू शकतायत पण प्रत्येक वेळी वापरतील असं नाहीये. लेग कटरचे चेंडू सातत्याने ते मात्र हाताळत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न जो मात्र ओमकारच्या मदतीने शेवटच्या काही चेंडूवर करण्यात आलाय. धावसंख्येला शेवटच्या 2 चेंडूवर लगाम लावली आहे. धावसंख्या फलक 35 सॉरी 56 अब तक 56 पाहायला मिळतात 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 2 चेंडू जे मात्र डॉटच्या माध्यमाने पाहायला मिळालेत. चला स्पीडअप करायचा आहे आपल्याला. 12 संघांचा पोल आहे आजच्या दिवसामध्ये तो मात्र कंप्लीट करायचा आहे. सामना ते मात्र थोडंसं उशिराने चालू झालेत. विचार जर केला गेला तर 1 वाजलेत तरी देखील दुसरा सामन्याचा पहिला सत्र फक्त आणि फक्त कंप्लीट झालाय. त्यामुळे आपल्याला स्पीडअप करावं लागेल. सत्तावन्न धावसंख्येची गरज. 57 धावसंख्येचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात आलंय कोलिवली संघाकडून.
पहिल्या मॅच मध्ये जर विचार जर केला गेला तर गांधारी संघाने 59 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं आणि त्याचा टार्गेटचा पाठलाग तिथे मात्र सापाडे संघाला करता आलं नाहीये. त्यानंतर गांधारी संघाने विजय प्राप्त केला. त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये दुसऱ्या मॅचमध्ये कोळिवली संघाकडून 57 धावसंख्येचं टार्गेट जो मात्र सेट करण्यात आलाय आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी कोळेगाव संघातून सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. शुभम आणि ओमकार ही जोडी. स्ट्राईकवर आपल्याला ओमकार पाहायला मिळत आहेत. 2 स्ट्राईक एंडवर शुभम. पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी प्रणयचा वापर करण्यात आलाय. भावेश पाटील देखील आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. सीझन संपायला आली आहे पण भावेश पाटील मात्र फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने चांगल्या प्रकारची कामगिरी, मॅच विनिंग गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली आहे सातत्याने. क्या बात आहे. इथे स्वतःच्या फॉल ऑफ थ्रो मध्ये अप्रतिम क्षेत्रक्षम पाहायला मिळालाय. चेंडू अडवण्यात आलाय. पहिलाच चेंडू अप्रतिम हाताळलाय. त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पायाच्या माध्यमाने चेंडू स्टॉप करण्यात आलाय. चांगली गोलंदाजी होत असताना पहिल्याच चेंडूवर प्रणयने मात्र इरादे स्पष्ट केलेत. त्यानंतर बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला मात्र पार्किंग पॉट मध्ये पाठवलंय. 6 धावांसाठी अकाउंट ओपन होत असताना ओमकारच्या बॅटमधून हा षटकार. अगदी बॅटच्या रडालमध्ये चेंडू होता. ओव्हरपिच चेंडू होता. परभणी होती, मेजबानी होती ओमकारसाठी आणि ती त्यांनी स्वीकारली आहे. वेट केलं, वॉच केलं आणि त्यानंतर फायदा घेतला तो मात्र हवेचा आणि ताकदीचा योग्य तो संगम देत असताना चांगला फटका पाहायला मिळाला. षटकार आलाय. षटकाराने अकाउंट ओपन झालाय संघाचा आणि वैयक्तिक ओमकारचा. यावेळी खोलात टाकलेला चेंडू, हेलिकॉप्टर ड्राईव्ह डायरेक्टची संधी स्वीकारली होती सुजलने. सुजल पाटील तिथे मात्र मिड ऑफला सज्ज होते. चांगलं क्षेत्रक्षण. त्यानंतर लगेचच फेकी करण्यात आली. चान्स घेतला होता परंतु यष्ट्या वेधू शकले नाहीयेत. 1 धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 7 या आकड्यावर. स्ट्राईक रोटेट होत असताना शुभम पाहायला मिळतील स्ट्राईकवर. त्यांच्या समोर पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आता प्रणय. इथे चांगला चेंडू होता. बॅटच्या रडालपासून चेंडू बाहेर ठेवला तर चेंडू पडल्यानंतर किंचितचा चेंडू आतमध्ये आलाय. त्याच अनुषंगाने डॉट चेंडू. वेगाने चेंडू बॅट फिरवण्यात आली होती परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तिथे मात्र पाहायला मिळाला नाहीये. अखेर डॉट चेंडूची समाप्ती होत असताना पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर प्रणय, जो मात्र राईट ओव्हर द विकेटने सज्ज. फुलर लाईनचा चेंडू ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. टॅप करण्यात आलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी नकार देण्यात आलाय. वेगाने चेंडूवर आलेत दीपेश कारभारी. आता मात्र एका धावेने धाव कंप्लीट होत असताना एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा स्ट्राईकवर ओमकारच्या बॅटमधून एक चांगला षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आलाय. पुन्हा एकदा प्रहार आणि त्या चेंडूला मात्र फेकून दिलंय. पॉवर प्लेच्या षटकातील हा दुसरा षटकार. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुजल पाटीलचा वापर करण्यात आलाय. सुजल पाटील जो मात्र सातत्याने जयदुर्ग संघासाठी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना पाहायला मिळतो. तो सुजल मात्र दुसऱ्या षटकामध्ये पहिला षटक इथे मात्र प्रणयला हाताळण्यात आला होता.
2 षटकार जरूर आले आणि त्या षटकारांच्या मदतीने धावसंख्या तब्बल आपल्याला पाहायला मिळाली पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस 14 विदाउट लॉस. चला स्पीडअप करा. 12चा पॉल आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. सुजल समोर शुभम पाहायला मिळतील. चांगला चेंडू पडल्यानंतर राईज झालाय. कॉर्ट बिहाइंडची अपील, ज्या अपील मध्ये आत्मविश्वास कमी पाहायला मिळालाय. इथे चांगला चेंडू यष्ट्यांच्या समोर पकडला गेला होता परंतु लेग बिफोर द विकेटचे अपील करू नका. चांगला चेंडू हाताळलाय. एका चेंडूने धाव इथे रोटेट झाली आहे. धावेमध्ये पहिला चेंडू अप्रतिम, त्यानंतर ह्यावेळेस चेंडू बॉडी लाईनवर ट्रॅव्हल झाला. सरळ पायांचा वेध घेणारा हा चेंडू, तर लेग बायच्या स्वरूपाने एक धाव ॲड इथे मात्र जी केली जाईल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 15. पुन्हा एकदा ओमकार पाहायला मिळेल. आता मात्र कडवं बॅटल पाहायला मिळेल. ओमकार ज्याच्या बॅटमधून 2 षटकार जरूर आलेत. क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू, आउटसाइड द ऑफ स्टंपवर चेंडू पिचिंग झाला. त्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू गरकन गिरकी घेतली आहे. स्पेशालिटी आहे. सातत्याने चांगली कामगिरी आपल्या संघासाठी, जयदुर्गा कोळिवली संघासाठी सातत्याने पॉवर प्लेचे षटक हाताळत असताना आपल्याला सुजल पाटील हे नाव आवर्जून घेतलं जातंय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, खोलामध्ये टाकलेला फुलरलेनचा चेंडू होता, खोदून काढलाय. एकापेक्षा जास्त काही नसेल. एका धावेने स्ट्राईक इथे मात्र हलवार गतीने पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या 16. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. सुजल पाटील पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या कोळेगाव संघासाठी, धावा 14. 2 षटकार ओमकारच्या बॅटमधून. त्यानंतर चांगली गोलंदाजी सुजल पाटील कडून पाहायला मिळते. यावेळी फ्लिक ऑफ द रिस्टच्या माध्यमाने गॅपमधून चेंडू उडवलाय. दोन क्षेत्ररक्षकामध्ये गॅप मोठी होती. काऊ कॉर्नर सीमारेषा तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला. सचिन आणि विघ्नेशच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी हा चौकार. हवेचा वेग आता मात्र वाढलाय. प्रचंड वेगाने वारा वाहतोय आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की ज्या साईडला वारा त्या साईडलाच मारा, आणि तो मारा पाहायला मिळालाय. इथे गतीमध्ये परिवर्तन करत असताना चेंडू हवेत, योगेश भंडारी करतायत चुकी. झेल ड्रॉप जरूर झालीये. त्यानंतर चेंडू इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांनी बीमर घोषित केलाय. कीच परिवर्तन करायचं होतं चेंडूमध्ये. त्यानंतर चेंडू हातामधून जसा सुटला तसा फ्लाईट त्या चेंडूने घेतली होती. त्यानंतर बीमर घोषित केलाय स्क्वेअर लेग पंचांनी. झेलची संधी होती परंतु बीमर चेंडू हाताळण्यात आला होता. आयोजक यास पंचांना आवश्यकता असेल तरच रिव्ह्यू घेतील. खेळाडूंसाठी कुठल्याही प्रकारची रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. यस, बीमर चेंडू स्क्वेअर लेग पंचांनी घोषित केलाय. बीमर साठी आपल्याकडे कॅमेरा नाहीये. धावसंख्या पाहायला मिळते 2 धावेच्या मदतीने 23. पुढील चेंडू फ्री हिटच्या माध्यमाने जो मात्र हाताळला जाईल. फ्री हिटचा फायदा घेतील का? फुलरलेनचा चेंडूवर फायदा घेता आलं नाही शुभमला. यावेळेस स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक साहिल वेगाने चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडू अडवला गेलाय. 2 धावा ज्या मात्र कंप्लीट केल्या जात आहेत रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमाने. धावसंख्या 25.
या स्पर्धेसाठी आपल्याला मेडल्स देखील पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपाने पाटील ब्रदर्स आयोजित शिवशंकर चषक 2026 हे पर्व, ते पर्वामध्ये आपल्याला मेडलच्या स्वरूपाने कुमार सुनील पाटील यांच्याकडून मेडल्स प्राप्त झालेत. त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त केले जातील. जर आवश्यकता असेल तर घेऊन जा. पाण्याची खऱ्या अर्थाने पूर्तता करा, कारण का ज्याप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढलाय फक्त स्पीडअप करा, वेगाने पाणी पोहोचवण्याचं काम करा. कारण का ज्या प्रकारचा उन्हाचा तडाखा वाढलाय नक्कीच शरीराला पाण्याची आवश्यकता आहे. जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल पाण्याची मागणी करा, कारण का डिहायड्रेशनचं प्रमाण जास्त प्रमाणे वाढले. या अशा उन्हाच्या तडाख्यामध्ये आपण स्पर्धा खेळतोय, शरीराला पाणी पोहोचणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला डिहायड्रेशनच्या समस्येला मात्र सामोरं जावं लागेल. ओमकार जो मात्र अप्रतिम खेळी करतोय, आतापर्यंत शुभमला हात खोलता आले नाहीयेत. ओमकारच्या माध्यमाने 2 षटकार जरूर पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी केली आहे सुजल पाटीलने. धावसंख्येचा विचार केला गेला तर समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 12 चेंडू आणि 32ची गरज. 1-2 मोठे फटके आले तर ही धावसंख्या कुठेतरी चुरस निर्माण होणारी धावसंख्या म्हणावी लागेल, कारण का 12 चेंडू 32ची गरज असताना असे सामने बऱ्याच वेळा कन्वर्ट होत असताना पाहायला मिळालेत. चुरशीची लढत निर्माण जरूर होत असताना पाहायला मिळालेत. 12-32ची गरज म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 16.00च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. ज्याप्रमाणे हवेचा वेग आहे, या धावा या सत्रामध्ये बनू शकतात. परंतु प्रशांत कारभारी सज्ज होते तिसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. चेंडू सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली आहे प्रशांत कारभारीच्या अवांतराने. 12-31ची गरज ती मात्र जिंकण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता. चांगला प्रहार पाहायला मिळतोय. बॅट्स मध्ये चेंडू निघालाय समोर, ओव्हर द बॉलर हेड चेंडू चाललाय डाऊन मारेशीच्या बाहेर, षटकार आलाय. चेंडू अप्रतिम हाताळला होता. आउटसाइड द ऑफ स्टंप फलंदाच्या रडालपासून बाहेर होता, त्यानंतर स्ट्रोक बनवून घेतलाय हा मात्र ओमकारने. खूपच चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप हाताळण्यात आला होता, परंतु चांगला प्रहार तिथे पाहायला मिळाला. अजून एक तडाखा हवेच्या सोबत, हवेच्या वेगावर स्वार होऊन हा चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार. नक्कीच प्रशांतसाठी इथे मात्र पारितोषिक आलंय मयूर लोखंडे यांच्याकडून. लगातारच्या 3 विकेटसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. नक्कीच आत्मबनवाला इथं मात्र कॉन्फिडन्स मात्र वाढवला जातोय कॅशच्या स्वरूपाने. 2 चेंडूवर 2 लगातारचे षटकार आले तर ओमकारच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली फलंदाजी. अजून एक ओव्हरफी चेंडू आणि पुन्हा एकदा हवेच्या वेगांवर, हवेच्या लाटांवर स्वार होऊन चेंडू बॅक टू बॅक सलगचे ठोकले 3 षटकार. ओमकार जो मात्र अप्रतिम फलंदाजी करत असताना बॅक टू बॅक सलगचे 3 षटकार. तीन षटकार बॅक टू बॅक पाहायला मिळालेत. स्लोवर गतीचा चेंडू, त्याच्यावर देखील प्रहार, त्याला देखील पाठवलाय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक सलगचा ठोकलाय 4था षटकार.
इथे महागडा ठरतोय. षटकारांच्या मदतीने आतिषबाजी पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 4 षटकारांच्या मदतीने धावसंख्या फलक 50. अजूनही 7 धावसंख्येची गरज. 5वा येईल का हे देखील प्रश्नचिन्ह उद्भवलाय. इथे चुकी केली आहे यष्टीरक्षकाकडून चुकी. ते मात्र डाऊन द लेग चेंडू हाताळण्यात आलाय. 2 धावा ज्या मात्र ऍड होतील धाव फलकावर. जिंकण्यासाठी आता मात्र 5ची गरज. बॅक टू बॅक 4 षटकारानंतर थोडंसं दडपण थोडंसं प्रेशर जे मात्र पाहायला मिळालंय. डाऊन द लेग चेंडू अतिरिक्त अवांतराच्या स्वरूपाने हाताळलाय प्रशांतने. चेंडू इथे मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, दुसऱ्यासाठी धावलेत. 2 धावा कंप्लीट. जे जिंकण्यासाठी 3ची गरज. फिंगर रोल करण्यात आली होती. चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. वाईड इथे मात्र जो पंचांनी घोषित करण्यात आलाय. यस, बॅट कट आहे. खेळाडू वृत्ती इथे मात्र स्पोर्ट्समनशिप स्पिरिट तिथे मात्र दाखवलाय फलंदाज शुभमने. नक्कीच पंचांनी वाईड घोषित करण्यात आला होता परंतु फलंदाजाने सांगले की बॅट स्पर्श आहे. त्यानंच अनुषंगाने इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन झालंय. परंतु पूर्णपणे इथे डॉमिनेट केलंय गोलंदाजी करणाऱ्या संघाला. ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ओमकारच्या माध्यमाने. बॅक टू बॅक सलग 4 षटकार त्यांच्या बॅटमधून समीकरणाचा विचार जर केला गेला तर जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3ची गरज आहे. सलामीचा एक मात्र फलंदाज जो मात्र एक हाती किल्ला लढवतोय ओमकार आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम फटकेबाजी. तब्बल 38 धावा ज्या मात्र वैयक्तिक कुठल्या गेल्यात 10 चेंडूंमध्ये. 380चा स्ट्राईक रेट पाहायला मिळालाय. ओमकार दीपेश कारभारी जो मात्र सज्ज होतोय 3ची गरज असताना. इथे लेटकट डाईव्ह केलं होतं सुजलने. 1 धावेने स्ट्राईक रोटेट झाली. जिंकण्यासाठी 2ची गरज. पाच चेंडू 2ची गरज. तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे चित्र बदलून टाकलंय. कोळेगाव संघाने फलंदाजी करत असताना ओमकारच्या माध्यमाने बॅक टू बॅक 12 चेंडू 32ची गरज असताना तिसऱ्या षटकामध्ये 4 षटकार आले जे मात्र इन रो लगातारचे 4 षटकार पाहायला मिळालेत. त्याच अनुषंगाने इथे मात्र डोमिनेट केलंय. फलंदाजी अप्रतिम तिथे मात्र राहिली आहे. डावखुरे फलंदाज 2 धावाची गरज असताना स्ट्राईकवर पाहायला मिळतात. चेंडूला आपटी देण्यात आली आहे. 1 धाव अवांतराच्या स्वरूपाने. जिंकण्यासाठी 1ची गरज. इथे इनसाइड एज आणि फिंगर अप बाद. चार चेंडू 1ची गरज असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळालाय. जयच्या हातामध्ये आता विजयाची धाव. यस, चांगला फटका. गॅप मधून चेंडू पाठवलाय. चेंडू चाललाय सरळ रेषेच्या बाहेर.
सावकार अशा मदतीने मात्र इथे विजय संपादित करत असताना कोळेगाव संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक कोलिवली संघ. या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल आभार. येस, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने अप्रतिम खेळी केली आहे. फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधून या इनिंग मध्ये बॅक टू बॅक 4 षटकाराची पारी देखील पाहायला मिळेल. तब्बल 39 धावसंख्येची नाबाद खेळी करून ओमकार ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी